नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS DynamoDB एक्सपोर्ट स्ट्रीम्स. DynamoDB एक्सपोर्ट म्हणजे काय? DynamoDB एक्सपोर्ट म्हणजे तुमच्या DynamoDB टेबलमधील डेटा थेट Amazon S3 मध्ये एक्सपोर्ट करण्याची प्रक्रिया. ही सुविधा वापरून तुम्ही डेटा विश्लेषण, बॅकअप किंवा लॉंग टर्म स्टोरेजसाठी ठेवू शकता. उदाहरणार्थ तुम्ही आता हे इमेज पाहू शकता. त्याच्यामध्ये काय आहे, आपला हा DynamoDB डेटाबेस आहे आणि तो हा DynamoDB आपण बिल्ट इन एक्सपोर्टच्या ऑप्शनने आपण आपल्या S3 मध्ये डेटा स्टोअर करू शकतो. आता एक्सपोर्ट आर्किटेक्चरचा आपण ओव्हरव्ह्यू घेऊया. एक्सपोर्ट करताना DynamoDB तुमच्या टेबलचा स्नॅपशॉट तयार करतो आणि तो S3 मध्ये पाठवतो. आता ह्याच्यामध्ये मुख्य घटक कोणकोणते आहेत? DynamoDB आहे, IAM रोल आहे, S3 बकेट आहे आणि क्लाउड वॉच आहे. तर उदाहरणार्थ आपण हा खालचा डायग्राम पाहूया. हा DynamoDB मधनं आपण काय केलेलं आहे, एका समजा उदाहरणार्थ आपण एका डिफॉल्ट टेम्पररी बकेटमध्ये ठेवलेला आहे आणि या बकेटच्या डेटावर आपण एखादं सिक्वल अप्लाय केलेलं आहे, सिक्वल क्वेरी आपण फिल्टर केलेली आहे आणि तो फिल्टर डेटा आपण आपल्या फायनल जो आउटपुट बकेट असेल तिकडे स्टोअर केलेले आहे. तर ह्याच्यामध्ये कोणकोणते रोल महत्त्वाचे? एक DynamoDB आणि DynamoDB नंतर ह्या S3 ला ॲक्सेस करणारा लागणारा IAM रोल आणि जर तुम्हाला ह्याच्यावर जे काही तुमचे लॉग्स असले हे तुम्हाला क्लाउड वॉचमध्ये ठेवायचे तेही तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता दुसरी एक मेकॅनिझम आहे DynamoDB स्ट्रीम. आता स्ट्रीम म्हणजे काय? स्ट्रीम म्हणजे रिअल टाइम फीचरमध्ये जी इन्सर्ट, अपडेट, डिलीट कॅप्चर करते आणि याचा वापर कुठे होतो? रिअल टाइम ॲनालिटिक्स, लांबडा ट्रिगरसाठी आणि डेटा रिप्लिकेशनसाठी. प्रत्येक बदल स्ट्रीममध्ये नोंदवला जातो आणि लांबडा फंक्शनवर त्यावर प्रोसेस करू शकतो. आता याच्यातले मुख्य घटक कोणते आहेत? स्ट्रीम रेकॉर्ड, शार्ड्स अँड लांबडा ट्रिगर. तर उदाहरणार्थ आपण जर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ग्लोबल टेबलचा मेकॅनिझम पाहिलेला आणि ग्लोबल टेबल आपण काय केलेलं? मुंबई रिजनमधनं सिंगापूर रिजनमध्ये रिप्लिका केलेला. त्यावेळी आपण काय केलेलं? आपण त्याचा स्ट्रीम ऑन केलेला. आठवत असेल तुम्हाला मित्रांनो? आठवत नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहू शकता. आणि त्या स्ट्रीम जर ऑन असेल तरच तुम्ही ग्लोबल टेबल किंवा रिप्लिकेशन करू शकता. तर याचा हा डायग्राम तुम्ही पाहू शकता. ॲप्लिकेशनमधनं DynamoDBला आपण ॲक्सेस केला. DynamoDBमधनं जे काय आपण ऑपरेशन करणार, क्रूड ऑपरेशन, त्याच्यासाठी आपण काय केलं? DynamoDB स्ट्रीम ऑन केलेलं आहे आणि जे काय ऑपरेशन होतील त्या इव्हेंटवर जर तुम्हाला तुमचा लांबडा कॉल करायचा असेल तर तेही तुम्ही कॉल करू शकता. प्लस लांबडा कॉल करून तुम्ही तुमच्या ॲमेझॉनच्या क्लाउड वॉचमध्ये तुमचा डेटा लॉग स्टोअर करू शकता. आता हे स्ट्रीमचं आर्किटेक्चर आपण पाहूया. म्हणजे मुख्य घटक आता स्ट्रीम रेकॉर्ड्स, शार्ड आणि लांबडा ट्रिगर. तर हा आपला DynamoDB स्ट्रीम आहे आणि हा DynamoDB स्ट्रीममध्ये जे काही इव्हेंट होईल त्याच्या बेसवर आपला हा लांबडा कॉल होईल. आणि लांबडामध्ये काय काय आपण करू शकतो? DynamoDBचा वापर करून तोच डेटा आपण दुसऱ्या DynamoDB टेबलमध्ये स्टोअर करू शकतो. तसंच हा केनेसिस स्ट्रीम आहे जी आपण व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी वापरतात, तिकडे तुम्ही पाठवू शकतो किंवा दुसऱ्या एका लांबडा फंक्शनला तुम्ही ते डेटा पास करू शकतो. आता याच्यामध्ये महत्त्वाचे स्ट्रीम व्ह्यू टाईप्स असतात. जेव्हा आपण स्ट्रीम ऑन करतो त्यावेळी तो AWS आपल्याला मल्टिपल ऑप्शन देतो. ठीक आहे, म्हणजेच काय? आता उदाहरणार्थ आपलं डायनामो स्ट्रीम ही काय आहे? सुविधा आहे ज्याच्यामध्ये आपण आपले डेटा चेंजेस इव्हेंट कॅप्चर करतात. बरोबर, जेव्हा टेबलमधील आयटममध्ये बदल होतो तेव्हा स्ट्रीममध्ये रेकॉर्ड तयार होतो आणि त्या रेकॉर्डमध्ये कोणती माहिती ठेवायची हे कोण ठरवतं? तर स्ट्रीमचा व्ह्यू टाईप्स ठरवतो. आता व्ह्यू टाईप कोणकोणते आहेत? 4 मुख्य तो प्रकार आहेत. एक कीज ऑनली आहे, जिकडे तुम्हाला फक्त ॲट्रिब्यूट तुम्ही स्टोअर करू शकतात. जिकडे लाईट वेट चेंजेस ट्रॅकिंग केले जाते. उदाहरणार्थ ऑर्डर ID किंवा मला कॅप्चर करायचं असेल त्यावेळी तुम्ही की ऑनली वापरू शकता. न्यू इमेजमध्ये काय होतं की जो नवीन डेटा आहे, म्हणजे बदलानंतर चेंजेस केल्यानंतर जो नवीन डेटा आहे तो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे. ओल्ड इमेज म्हणजे चेंज करण्याच्या अगोदरचा जो ओल्ड डेटा आहे हा तुम्हाला जर कॅप्चर करायचा असेल तुम्ही ओल्ड इमेज देऊ शकता. हा कशासाठी वापर केला जातो? ऑडिट आणि रिकव्हरीसाठी वापरतात. आणि जर दोन्ही दिले असतील, न्यू आणि ओल्ड, तर काय होणार? दोन्ही रेकॉर्ड तुमचे स्ट्रीममध्ये साठवले जाणार. उदाहरणार्थ जुने रेकॉर्डसुद्धा आणि नवी रेकॉर्डसुद्धा. म्हणजेच काय होतं? फुल चेंज ट्रॅकिंग आणि ॲनालिटिक्सचा तुम्हाला वापर करता येतो. आता याच्यामध्ये यूज केस बघूया.
एक्सपोर्ट कधी वापरायचं आणि स्ट्रीम कधी वापरायचं. एक्सपोर्ट कधी वापरणार, जेव्हा तुम्हाला बॅकअप, ॲनालिटिक्स आणि कॉम्प्लायन्ससाठी तुम्हाला वापर करायचा, त्यावेळी तुम्ही एक्सपोर्ट वापरू शकता. जसं उदाहरणार्थ डेटा वेअरहाऊसिंग इंटिग्रेशन, याच्यामध्ये तुम्ही डेटा S3 मध्ये स्टोअर करून त्या S3च्या बकेटवर तुम्ही अथेनामधनं सिक्वेल क्वेरी रन करू शकता, किंवा रेडशिफ्टमध्ये तुम्ही डेटा वेअरहाऊस क्रिएट करू शकता. आणि स्ट्रीम कधी वापरणार, तुम्हाला रिअल टाईम ॲनालिटिक्स, उदाहरणार्थ कॅनेसिस आणि लांबडाचं इंटिग्रेशन करायचं आहे. उदाहरणार्थ आपण एक घेऊया की वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये वेगवेगळे कॅमेरे असतात, ओके, आणि त्या कॅमेऱ्याचा डेटा तुम्हाला कंटिन्युअस तुमच्या सर्व्हरवर स्टोअर करायचे, आणि तुम्हाला पाहायचं आहे की अनऑथराईज ॲक्टिव्हिटी होत नाही आहे ना, की तुम्हाला ॲनालिसिस करायचं किंवा सुपरविजन करायचे, तर त्यावेळी तुम्ही स्ट्रीम वापरू शकता. आता हे आपण पाहूया प्रॅक्टिकली कसं करायचं. आपल्या AWS कन्सोलला जाऊन AWS कन्सोलला आलेलो आहोत. DynamoDB मध्ये जायचे. काय करूया, नवीन क्रिएट करूया टेबल. एम्प्लॉई पार्टीशन की एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम क्रिएट करूया आपण. आता आपलं एम्प्लॉई टेबल क्रिएट झालेलं आहे. याला क्लिक करूया आणि काय करूया, एक्सप्लोर टेबल आयटम मध्ये जाऊया आणि काही आपण आयटम क्रिएट करूया. एम्प्लॉई ID MP001 शाल, create item MP003, MP004. ओके, तुम्ही पाहू शकता आपल्याकडे काही आपण रेकॉर्ड ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण टेबल्समध्ये जाणार आहोत. एम्प्लॉईला क्लिक करणार आहोत. तर तुम्ही इकडे ऑप्शन पाहू शकता, एक्सपोर्ट अँड स्ट्रीम. जेव्हा एक्सपोर्ट अँड स्ट्रीमला आपण क्लिक करणार आहोत, तर पहिला आपण तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन येतो आहे, एक्सपोर्ट टू S3. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोर्ट टू S3ला क्लिक करायचं आहे. इकडे आपल्याला डेस्टिनेशन बकेट सिलेक्ट करायचं आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता, ब्राउज S3 करू शकतो. हे काही म्हणजे प्रिवियस ट्युटोरियलमध्ये क्रिएट केलेले बकेट्स आहेत, आपण ते वापरूया. आपण याला सिलेक्ट करूया आणि चूज करूया. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतो की तुम्हाला S3 बकेट ओनर कोण आहेत, की तुम्हीच आहात की दुसऱ्या अकाउंटसाठी तुम्ही क्रिएट करत आहे. जर दुसऱ्या अकाउंटसाठी क्रिएट करत असाल तर तुम्हाला इकडे अकाउंट ID मेन्शन करावा लागतो. आपण आपल्याच अकाउंटसाठी करतोय म्हणून आपण हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर एक्सपोर्ट सेटिंग तुम्हाला कशी हवी आहे, फुल एक्सपोर्ट हवी आहे की इन्क्रीमेंटल हवं आहे. ठीक आहे, फुलमध्ये काय होणार आहे की पूर्णच येणार, आणि इन्क्रीमेंटल काय होणार, तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक पिरियडपासनं आणि त्या टायमिंगपासून तुम्हाला हवं आहे तर तुम्ही तिकडे मेन्शन करू शकता. आपल्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, फुल एक्सपोर्ट करणार आहोत. त्याच्यानंतर एक्सपोर्ट फ्रॉम अ स्पेसिफिक पॉईंट इन टाईम तुम्हाला हवं आहे, म्हणजेच दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, करंट टाईम की एक्सपोर्ट फ्रॉम अर्लियर पॉईंट इन टाईम. ठीक आहे, उदाहरणार्थ मला आज समजा 7 तारीख आहे. ठीक आहे, मला 2 तारखेनंतरचे जो डेटा आहे तो मला घ्यायचा आहे. तर मी काय करणार, इकडे आपण डेट मेन्शन करणार, टायमिंग मेन्शन करणार आणि प्रोसेस करणार. पण आपल्याला काय हवं आहे, अप टू करंट टाईम. त्याच्यानंतर एक्सपोर्टेड फाईल फॉर्मॅट कसा हवा आहे, DynamoDB JSONमध्ये हवा आहे की ओपन सोर्स टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये हवा आहे. आपण काय करणार आहोत, DynamoDB JSONमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर विचारतोय इन्क्रिप्शन की टाईप कसं असणार आहे, ॲमेझॉन S3 की टाईप असणार आहे की की मॅनेजमेंट की असणार आहे. आपण बाय डिफॉल्ट ॲमेझॉन S3 करणार आहोत आणि एक्सपोर्टला क्लिक करणार आहोत. तर पाहू शकता मित्रांनो, इकडे काहीच होत नाही आहे, आपल्याला एररसुद्धा आलेला नाही आहे. तर याचं काय कारण आहे माहिती आहे मित्रांनो, इकडे एम्प्लॉईमध्ये जायचं आहे, मला बॅकअपमधला क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता, जेव्हा तुम्ही कधी एक्सपोर्ट ऑप्शन वापरणार तेव्हा तुमचा पॉईंट इन टाईम रिकव्हरी हा ऑन असला पाहिजे. आणि आता आपल्याला काय आहे, हा स्टेटस सध्या
ऑफ दाखवतोय, आपल्याला काय करावं लागणार, त्याला ऑन करावं लागणार आहे. एडिटला क्लिक करायचं आहे, टर्न ऑन पॉईंट इन टाईम रिकव्हरी आणि सेव्ह करायचं आहे. आता आपलं काय केलेलं आहे, पॉईंट इन टाईम रिकव्हरी एनेबल झालेलं आहे, ऑन झालेलं आहे. पुन्हा आपण एक्सपोर्टमध्ये येणार आहोत, एक्सपोर्ट टू S3. पुन्हा आपण आपला बकेट सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर बकेट ओनर आपण आपल्या अकाउंटचं नाव देणार आहोत. एक्सपोर्ट सेटिंगमध्ये फुल एक्सपोर्ट देणार आहोत. एक्सपोर्ट फ्रॉम स्पेसिफिक पॉईंट इन टाईम आपण करंट टाईम देणार आहोत. एक्सपोर्टेड फाईल फॉर्ममध्ये आपण जेसन देणार आहोत आणि इन्क्रिप्शन की टाईपमध्ये S3 देणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक्सपोर्ट बटनला क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला एक्सपोर्ट चालू झालेला आहे. एक्सपोर्टिंग द एम्प्लॉई टेबल टू S3 आणि बकेटचं नाव आपण रिफ्रेश करूया. हा थोडा वेळ घेईल. हा स्टेटस एक्सपोर्टिंगचा ॲक्टिव्ह झाल्यानंतर जेव्हा कंप्लीट होणार त्यावेळी त्याचा स्टेटस ॲक्टिव्ह होईल. थोडा आपण वेट करूया आणि आपण आपल्या या S3ला सुद्धा ओपन करूया. S3 बकेटला पाहूया आपला डेटा येतोय की नाही. तुम्ही पाहू शकता आपल्या AWS DynamoDB नावाचं फोल्डर ओपन झालेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपला एक्सपोर्टिंग होत आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपलं एक्सपोर्टिंग फिनिश झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे सक्सेसफुली आणि त्याचं स्टेटस कम्प्लीटेड म्हणून दिसतोय. आणि आपल्या S3च्या बकेटमध्ये जाऊन बघूया आपण. येस, DynamoDBमध्ये आपले फोल्डर रिस्पेक्टिव्ह क्रिएट झालेत आणि त्याचा जो डेटा आहे हा JSON फॉर्मॅटमध्ये स्टोअर झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं एक्सपोर्ट ऑप्शन कसं काम करतं. आता पुढे पाहूया आपण स्ट्रीम मेकॅनिझम. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं मेकॅनिझम आहे स्ट्रीम. पुन्हा ह्या टेबलवर जाऊया आणि एक्सपोर्ट अँड स्ट्रीममध्ये जाऊया. हा जो स्ट्रीमचा ऑप्शन असतो हा बाय डिफॉल्ट काय असतो, ऑफ असतो. तर आपल्याला काय करावं लागतो, ऑन करावा लागतो. ऑन करण्यासाठी आपण काय करणार, टर्न ऑन या बटनला क्लिक करणार आहोत. जसं आपण टर्न ऑन बटनला क्लिक करणार त्यावेळी आपल्याला इकडे DynamoDB स्ट्रीमची विंडो ओपन होईल आणि आपल्या इकडे व्ह्यू टाईप विचारतो की तुम्हाला कोणत्या प्रकारचं स्ट्रीम ऑन करायचं आहे. जसं आपण आपल्या स्लाईडमध्ये पाहिलं की न्यू आणि ओल्ड इमेज कशासाठी असतात, ओल्ड आणि न्यू रेकॉर्डसाठी, आयटमसाठी असतात. की ॲट्रिब्यूट कशासाठी असतो, एका स्पेसिफिक ॲट्रिब्यूट जर तुम्हाला चेंज कॅप्चर करायचं असेल, स्ट्रीम करायचं असेल तर त्यासाठी असतो. न्यू इमेज कशासाठी असते, नवीन आयटम जो क्रिएट झालेला आहे, जो अपडेट झाला आहे त्याच्यासाठी असते. ओल्ड इमेज असते ही जुन्या ओल्ड आयटमसाठी असते. ठीक आहे, तर आपण काय करणार, आपण न्यू आणि ओल्ड इमेजला सिलेक्ट करणार, टर्न ऑन करणार आहोत. तर थोड्या वेळाने आपला हा जो DynamoDB स्ट्रीम आहे हा स्टेटस ऑन दिसेल आणि आपला व्ह्यू टाईप काय दिसणार आहे, न्यू आणि ओल्ड इमेज. आता काय झालेलं आहे मित्रांनो, आपला DynamoDB स्ट्रीम हा ऑन झालेला आहे. तर ह्याच्यातले जे इव्हेंट होणार आहेत, न्यू अँड ओल्डचे जे काही क्रूड ऑपरेशन होणार आहे, क्रिएट, अपडेट, डिलीट, तर हे आपण कसे ट्रिगर करू शकतो. तर आपल्याला खाली इकडे ऑप्शन दिलेले आहे, यूज ट्रिगर टू इनवोक AWS Lambda फंक्शन एव्हरी टाइम अन आयटम इज चेंज अँड देन युअर DynamoDB स्ट्रीम इज अपडेटेड. ओके, त्यासाठी आपल्याला काय करू शकतो, आपण एक क्रिएट ट्रिगर करू शकतो आणि आपण आपला स्वतःचा एक लांबडा फंक्शन क्रिएट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्या लांबडा फंक्शनमध्ये पायथनची कोडिंग करा. ठीक आहे, किंवा कोणत्याही तुम्हाला आवडणाऱ्या लँग्वेजमध्ये तुम्ही ते कोडिंग करू शकता. Node.js सुद्धा वापरू शकता. तर इकडे फंक्शन तुम्हाला काय देतो की समजा एखादा आयटम अपडेट झाला, ठीक आहे, तर तो लॉगमध्ये ठेवणं किंवा त्याच्या बेसवर तुम्हाला काही दुसरे ऑपरेशन करायचे असतील तर ते तुम्ही लांबडा थ्रू इकडे करू शकता. आणि इकडे तुम्ही बॅच साईजसुद्धा मेन्शन करू शकता की नंबर ऑफ रेकॉर्ड्स लांबडा रीड ॲट वन्स बिफोर इनवोकिंग द फंक्शन. ओके, ते तुम्ही 1 to 10,000 पर्यंत इकडे बॅच साईज तुम्ही देऊ शकता आणि ते टर्न ऑन करू शकता की स्पेसिफाय वेदर द ट्रिगर शुड बी ॲक्टिवेटेड वेन यू क्रिएट इट. ओके, यू कॅन टर्न इट ऑफ लेटर फ्रॉम लांबडा कन्सोल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आपलं लांबडा फंक्शन ट्रिगर करू शकतो. तर समजलं मित्रांनो, आपलं स्ट्रीम कशा प्रकारे आपण ऑन केलं आणि त्याला आपण ट्रिगर करू शकतो थ्रू द लांबडा. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ स्ट्रीम आणि एक्सपोर्टचा व्हिडिओ समजला असेल.
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.